अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी एनएसजीचं पथक दाखल। काही वेळापूर्वी फॉरेन्सिक पथकाकडून दुर्घटनास्थळाची तपासणी। अहमदाबादमधील विमान दुर्घटना प्रकरणी एक ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला, तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू। दुर्घटनेचं नेमकं कारण कळणार। लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचे एक कारण असू शकतं। इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं। सुमित सबरवाल यांच्यासोबत काम केलेले पायलट हनुमत रोतेर यांची माहिती। मी विमानामधून उडी मारली नाही, तर सीटसह बाहेर फेकलो गेलो। विमान कोसळलं तेव्हाच आपत्कालीन दरवाजा तुटला। विमान अपघातामध्ये बचावलेल्या रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया। विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता। विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। नातेवाईकांचा डीएनए मृतांची मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात दिले जातील। विमान अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांसाठी चुकली। अपघातामधून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले। विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। थायलंड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची देखील भेट, तर मोदींनी विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांचं देखील सांत्वन केलं। अपघात टाळता येत नाही असं अमित शहा म्हणतात, मग तुम्ही सत्तेत का आहात? विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊत यांचा सवाल। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफच्या दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता। अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी। अपघातामध्ये अनेक प्रवासी ब्रिटन नागरिकांचा देखील मृत्यू। इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली। मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलं। पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष, नंतर नवीन अध्यक्ष निवडणार। तरुणांना संधी देण्याचा पवारांचाही विचार। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्याचा आरोप। आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी। विमान दुर्घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा आदित्य ठाकरे यांचा निर्णय। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 6वा दिवस। चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार, तर बच्चू कडूंच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये वलगावमध्ये चक्काजाम आंदोलन। इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर। सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 50 अंकांनी घसरला। दिल्लीमध्ये जोरदार पावसाची हजेरी। राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड, तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी। जळगावमध्ये पावसानं 10 घरांची पडझड, तर 4000 हेक्टरवरील पिकांचंही नुकसान। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला। इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती। इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा।